भाजपच्या नगरसेविका मृणाल कांबळे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. पुणे एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. याच पुण्यामधल्या तुम्ही दोन्ही भाजपच्या नगरसेविका आहेत आणि याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप जे आहे ते थेट आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. नक्की काय प्रकार आहे? नमस्कार. जे अर्चनाताईंनी जो माझ्यावर आरोप केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आणि खोटारडा आरोप त्यांनी माझ्यावर केलेला आहे. मी कोणत्याही प्रकारची बदनामी त्यांची केलेली नाहीये. त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आणि खोटं वक्तव्य. मी कुठल्याही माझ्या व्हिडिओमध्ये फेसबुक अकाउंटला, इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही चेक करू शकता. माझ्याकडे कोणताही असा व्हिडिओ नाहीये जेणेकरून त्यांची बदनामी होईल व कुठेही मी असं त्यांच्या बदनामीचं हे केलेलं नाहीये. आणि ते जे म्हणतात की त्यांचा व्हिडिओ जो मी मॉर्फिंग केलेला आहे, तुम्ही त्याची दखल घेऊ शकता, त्याची पडताळणी करू शकता. सिपिंगच्या बैठकीमध्ये ज्या गोष्टी घडल्या, त्यांनी जे बोललेलं आहे ते त्यांच्या फेसबुक अकाउंटवरनं त्यांनी व्हायरल केलेलं आहे. ते आम्ही आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी व माझ्या कुठल्याही फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंटवरनं ते व्हायरल झालेले नाहीये. ते स्वतः त्यांच्या फेसबुक अकाउंटवरनं व्हायरल झालेले आहे आणि कोणत्याही प्रकारचं मॉर्फिंग आम्ही केलेले नाहीये. अर्चना पाटील या भाजपाच्या तुमच्या सहकारी आहेत. विशेष म्हणजे दोघींनी पण एकाच पॅनलमधून तुम्ही निवडणूक लढवली. आता हा जो एकमेकांविरोधाचा आरोप प्रत्यारोप होत आहेत, हे सर्व प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा गेलं आहे. वरिष्ठ पातळीवरून काय याची दखल घेऊन तुम्हाला काही तंबी देण्यात आली दोघींना पण काय? पहिली गोष्ट, त्यांनी माझ्या प्रत्येक विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेले 3 महिने झाले ते मला असेच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे अर्ज देऊन मानसिक त्रास देतात. ते मला व माझ्या सर्व परिवाराला ते त्रास देतात. ते माझ्या वडिलांबाबतीत आणि माझ्या भावांबाबतीत त्यांनी गुन्हेगार हे वक्तव्य केलेले आहे. जर त्यांनी गुन्हेगार असतील तर त्यांचे गुन्हे तुम्ही दाखल करून दाखवा, सादर करा. ते गुन्हेगार आहेत हे सिद्ध करून दाखवा. माझं हे मागणी आहे. त्यांनी असं चुकीचं वक्तव्य त्यांनी माझ्या फॅमिली बाबतीत केलेलं आहे. आणि माझी जी पण विकास कामं चालू आहेत त्यांनी प्रत्येक वेळी त्या कामांमध्ये अडथळे आणलेले आहेत. त्यांनी जे अधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मी जे आत्ता भूमिपूजन केलेलं होतं त्या भूमिपूजनामध्ये आमदार व माझे सहकारी नगरसेवक विवेक यादव त्यांचे भाऊ ते देखील तिथं उपस्थित होते. मी अर्चनाताईंना देखील फोन केला होता की तुम्ही या म्हणून भूमिपूजनाला, पण त्यांनी तो फोन रिसीव्ह केलेला नाहीये. मी, विवेक यादव आणि आमदार साहेब हे देखील तिथं उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना देखील बोलवलं त्या भूमिपूजनामध्ये. परंतु यांनी जे भूमिपूजनाला अधिकारी उपस्थित होते त्यांना निलंबित करण्यात यावं असं पत्र यांनी दिलेलं आहे आयुक्तांना. आणि माझी जी कामं चालू आहेत, आज आपण पाहिलं अवकाळी पावसामध्ये जर लोकांच्या घरांमध्ये ड्रेनेजचं पाणी घुसतंय, या गोष्टीमुळे आपल्याला माहित आहे महानगरपालिकेच्या आणि शासनाच्या कामांना विलंब होतो. परंतु पाऊस अवघ्या थोड्या दिवसांवर येऊन टपलेला आहे आणि पाऊस लागण्याच्या अगोदर मला सर्व कामं पूर्ण करायची. यासाठी मी गडबड करून इमर्जन्सीमध्ये कामं लावून घेतलेली आहेत सगळी. म्हणजे मी माझ्या पद्धतीने चालू केलीत. शासनाची पद्धत असते, इमर्जन्सी असेल तिथं कामं चालू करा तुम्ही. त्या अनुषंगाने मी ती कामं चालू केली, त्याचं भूमिपूजन केलं. परंतु हे सारखे त्या विकास कामांवर अडथळे आणतात, ती कामं थांबवण्यात आलेली आहेत. असे बरेचसे अर्ज त्यांनी केलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी मी वरिष्ठांकडे पण दिलेल्या आहेत. वरिष्ठांना सांगितलेलं या सगळ्याची दखल त्यांना घ्यायला सांगितलेले. वरिष्ठांनी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल हे मी देखील त्यांना म्हणलेलं आहे. आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? हे सातत्यानं सुरू आहे, तर आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? पहिली गोष्ट तर त्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे आणि त्याला उत्तर देणं हे माझं म्हणजे त्यांनी जो चुकीचा आरोप केलेला आहे तो चुकीचा आरोप असल्यामुळे मी त्याला उत्तर देणं हे देणंच आहे. आणि पुढे जे होईल, मी वरिष्ठ जो निर्णय घेतील, आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगण्यात आलेल्या आहे सगळ्या गोष्टी. पक्षश्रेष्ठींची बैठक करून जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल सर्वांना. माझ्यावरती जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आरोप केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया जी आहे ती सध्या मृणाल कांबळे यांच्याकडून पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.